नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 38. मागील भागात आपण बघितले, रुचीने मीनाक्षीला किडनॅप केल्याचे सत्य हर्षसमोर आले होते. त्याने अरुंधतीला सर्व सांगितले. मंजिरी त्याच्यावर अजूनही रागवली होती. मीनाक्षीला शोधल्यावर ती हर्षला माफ करणार म्हणाली. हर्ष आता मीनाक्षीला शोधायचा प्रयत्न करत होता. तर आता बघूया पुढे. हर्ष ड्रेसिंग टेबल समोर उभा राहून केस सेट करत होता. सोबत त्याचं गाणं गुणगुणणं सुरू होतं. तू नज्म नज्म सा मेरे होठों पे ठहर जा, मैं ख्वाब ख्वाब सा तेरी आंखों में जागो रे. मंजिरी आत आली. तिने हर्षसाठी चहा आणलेला होता. तिने तो तिथल्या टेबलवर ठेवला आणि काही न बोलता बेड आवरायला सुरुवात केली. हर्ष आता तिच्याकडे बघून गाणं म्हणत होता. हात थाम ले पिया करते है वादा, अब से तो आरज़ू तू ही है इरादा, मेरा नाम ले पिया मैं तेरी रुबाई, तेरे ही तो पीछे पीछे बरसात आई बरसात आई. तिचं लक्ष असूनही ती दुर्लक्ष करत होती. तिने भराभर रूम आवरली. हर्षसुद्धा आता तयार झाला होता. त्याचे तिने ठेवलेल्या चहाकडे लक्षच नव्हते. तो गार झाला. चहा नव्हता का घ्यायचा? मंजिरी त्याच्याकडे न बघताच म्हणाली. मी विसरलो, सॉरी, दे आता, लगेच पिऊन घेतो, हर्ष म्हणाला. त्याने तिच्या हातातला कप आपल्या हातात घेतला. गार झालाय तो आता, गरम करून आणते. मंजिरी तो कप मागे घेत म्हणाली. नको, उशीर होईल मला, आहे तसा दे, चालेल मला, हर्ष म्हणाला. कशाचा उशीर होतो? लवकर आवरायचा ना, एवढा वेळ लागतो का तयारीला ऑफिसच्या? मंजिरी नाक मुरडत म्हणाली. तर काय, जरा व्यवस्थित जावं लागतं ना, बॉस आहे मी तिथला, हर्ष म्हणाला. मंजिरी काही न बोलता कप घेऊन खाली निघून गेली. हर्ष मात्र तिच्याकडे बघतच राहिला. ही का अशी बोलली असेल? तिला आवडत नाही का माझं असं तयार होऊन ऑफिसला जाणं? तसंही रुचीमुळे माझ्यावरचा विश्वास उडाला असेल मनूचा. मला फार मेहनत घ्यावी लागणार आहे. देवा, तूच तारणहार आहेस आता, मदत कर बाबा मला. मेरी नैया डुबने से पहिले पार लगा दे, तो आपल्या ॲक्टिंग मोडमध्ये म्हणाला. त्याने बॅग घेतली आणि भरभर खाली आला. सोप्यावर बसला. ती चहा आणेल म्हणून. रुसण्याचं एक कारणही तिला द्यायचं नाही हा निश्चय मनात करूनच ती 2 मिनिटात चहा घेऊन आली. अगं, तू पण घे ना चहा, तो मंजिरीला म्हणाला. घेतलाय सकाळी. मंजिरी दुसरीकडेच बघत म्हणाली. बरं, सुट्ट्या किती दिवस आहेत ग तुला? हर्ष तिच्यासोबत बोलायचा म्हणून विचारत होता. मीनाक्षीताईचा पत्ता सापडतपर्यंत. ती हर्षला त्याचं प्रॉमिस आठवण करून द्यायला म्हणाली. हर्षला आता ठसकाच लागला. म्हणजे किती दिवसांचा वेळ दिला आहेस मला ते तरी कळेल का? मी पूर्ण प्रयत्न करत आहे तिचा शोध घ्यायचा. हर्षचा चेहरा आता पडला होता. 8 दिवसांचा, मंजिरी म्हणाली. पुरेसे आहेत, थँक्स, बाय. बॅग उचलून तो आता बाहेर पडला. मंजिरीला आता मात्र वाईट वाटले. जाताना उगीच आपण त्याचा मूड खराब केला. ती गेटच्या बाहेर गाडी जाईपर्यंत त्याला बघत होती. हर्ष ऑफिसला न जाता त्याने दुसरीकडेच गाडी वळवली. त्याचं फोनवर बोलणं पण सुरू होतं. अर्ध्या तासात कुणाला तरी त्याने भेटायला बोलवले होते. तोही तिकडेच निघाला होता, शहराच्या बाहेर. एका निर्जन ठिकाणी तो पोचला. तिथे आधीच 2 जण येऊन त्याची वाट बघत होते. त्याने गाडी साईडला लावली आणि तो खाली उतरला. ती 2 जण खान मानी घालून उभी होती. कुठपर्यंत आली आहेत कामं? हर्ष म्हणाला. सुरू आहे सर, रुची मॅडमवर बारीक लक्ष ठेवून आहोत. ती जास्त बाहेर पडत नाही, फक्त संध्याकाळी 1 तास जिमला जात असते. त्यातला एक जण बोलला. मागच्या 6 महिन्यातली सगळी डिटेल हवी आहे मला. तिने काय काय कारनामे केले सगळं, हर्ष रागाने म्हणाला. हो, होऊन जाईल साहेब. लग्नाच्या आदल्या दिवशी नवरी पळवली ती व्हॅन आणि त्याचा मालक सापडला आहे. बाकी माहिती काढत आहोत. आम्ही माणसं लावली आहेत कामाला. व्हेरी गुड, मला भेटायचं आहे. आणि बोलतं करा त्याला, अजून बरंच काही माहीत असेल. संध्याकाळी आणतो साहेब, आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर, तो माणूस म्हणाला. ठीक आहे, मी पोहोचतो वेळेवर. त्याने खिशातून एक पाकिट काढून त्याला दिलं आणि गाडीत बसला आणि परत निघाला. दिवसभर कामात गेला. नवीन प्रोजेक्टसाठी प्रेझेंटेशन तयार करायचे होते. एम्प्लॉयची मीटिंग घेऊन सगळी कामं त्याने वाटून दिली होती. काय कसे काढून घ्यायचे त्यांच्याकडून त्याला चांगलंच ठाऊक होतं, पण त्यालाही तेवढंच लक्ष घालावे लागत असते. स्वतः त्यांच्याच बरोबर बसून काम करावे लागत होते. आता मंजिरी फोनवरही बोलत नव्हती, त्यामुळे त्याला आणखीनच वाईट वाटत होतं. संध्याकाळी हर्षला त्या माणसांनी बोलवले. त्या पत्त्यावर तो पोहोचला. ज्याने स्वतःच्या व्हॅनमध्ये मंजिरीला पळवले होते त्याला तिथेच आणलेले. बोलता का नाही?
बोलला का नाही हा काही? हर्ष त्याच्याकडे बघत म्हणाला. नाही साहेब, त्याला तोंड बंद करायचे वेगळे पैसे मिळाले बहुतेक, म्हणून बोलत नाही आहे तो, त्यातला माणूस म्हणाला. हर्षने खुर्ची घेतली आणि त्याच्यासमोर बसला. काय रे, किती पैसे दिले रुचीने? मी त्याच्या दुप्पट देतो. खरी खरी माहिती हवी आहे. हर्ष त्याच्याकडे रागाने बघत म्हणाला. तो हर्षच्या चेहऱ्यावरचा राग बघून घाबरून गेला. आपलं आता काही खरं नाही असं वाटलं त्याला. त्यापेक्षा खरं सांगून पैसे तरी घ्यावेत असा विचार केला त्याने. पण मी तुम्हाला खरं सांगितलं तर रुची मॅडम मला काही जिवंत सोडत नाहीत, तो माणूस म्हणाला. ती जबाबदारी माझी, तुला कुणीच काही करणार नाही आणि रुची जेलमध्ये जाईल लवकरच, तिचं टेन्शन घेऊ नकोस, हर्ष म्हणाला. साहेब, मला 2 लाख रुपये दिले रुची मॅडमने. मी व्हॅन घेऊन त्या पोरीच्या घराच्या जवळ थांबलो होतो, पण किडनॅप करणारी माणसं मात्र त्यांचीच होती. मी फक्त व्हॅन चालवत होतो, तो माणूस सांगू लागला. खरं सांगतोस ना हे? कुठं नेलं होतं? आणि तू कधीपर्यंतच होता त्यांच्यासोबत? हो साहेब, अगदी खरं सांगतो, माझ्या लेकराची शपथ. पण मी त्यांना तिथपर्यंतच सोडलं आणि मग मी व्हॅन घेऊन घरी गेलो, तो माणूस म्हणाला. मग नंतर त्या पोरीचं काय झालं? हर्ष रागाने ओरडला. मला फोन आला त्या मॅडमचा, मी तिथेच गेलो. त्यांनी मला त्या पोरीला रेल्वे स्टेशनवर सोडायला सांगितले. तिच्यासोबत एक पोरगा बी होता साहेब. मी त्या दोघांना रेल्वे स्टेशनवर सोडलं. कुठे जाणार होते ते काही माहीत आहे का तुला? हर्ष त्याला विचारत होता. ते नाही माहीत साहेब, मी फक्त त्यांना VT स्टेशनच्या बाहेर सोडलं, तो माणूस म्हणाला. त्यांच्या चेहऱ्यावरून तरी तो खरं बोलत आहे हे जाणवलं त्याला. त्या दोघांचा शोध लागतपर्यंत याला आपल्याच ताब्यात ठेवा, सापडले की याला पैसे देऊन मोकळं करू, हर्ष तिथल्या माणसाला म्हणाला. ठीक आहे साहेब, पण मी तर सगळं सांगितलं ना साहेब, आता जाऊ द्या ना मला, माझी बायको पोरं वाट बघत असेल, तो माणूस म्हणाला. तू जिला किडनॅप केलंस ना, तिच्या घरचे पण तिची वाट बघत होते, आताही बघताय. लग्न होतं तिचं दुसऱ्या दिवशी आणि ती अजून परत नाही आली. दुसऱ्याला दुःख देणं सोपं असतं रे, आपल्यावर वेळ आली की कळतं सगळं, हर्ष त्या माणसाला म्हणाला आणि बाहेर पडला. तो माणूस स्तब्ध होऊन हर्षकडे बघत होता. हर्ष आता परत काही जणांना फोन केले आणि मीनाक्षीला शोधायला सांगितले. त्याने आपल्या सगळ्या ओळखी आता कामाला लावल्या होत्या. स्टेशनवरील CCTV त्याने चेक करायला सांगितले. रुचीवर पाळत पण ठेवून होता. तिची सगळी पुढची पापं बाहेर काढण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. दिवसभर काम करून तो घरी आला की फार थकून जात असे. मंजिरी कधीकधी झोपलेली असायची. दोघांमधला अबोला अजून तरी संपलेला नव्हता. असे 4-5 दिवस निघून गेले. सकाळी हर्षचा फोन वाजला. त्याने झोपेतच फोन उचलला, पण समोरचा जे काही बोलत होता ते ऐकून त्याची झोप उडाली आणि तो ताडकन उठून बसला. खरी आहे ना माहिती? हर्ष म्हणाला. हो साहेब, अगदी खरी आहे. तुम्ही बोललात का त्यांच्याशी? नाही, अजूनपर्यंत फक्त वॉच ठेवणं सुरू आहे. ठीक आहे, मी पोहोचलो काही वेळातच. तुम्ही बारीक लक्ष असू द्या, हर्ष म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. तो बेडवरून खाली उतरला आणि मंजिरीला हाक मारली. मंजिरी किचनमध्ये होती. तिला काही ऐकायला गेलं नाही. तो खाली आला. मनू, लवकर आवर, आपल्याला बाहेर जायचं आहे, हर्ष गडबडीने म्हणाला. कुठे जायचे आहे? मंजिरी विचारत होती. तू आवर ग लवकर, मी सांगतो सगळं जाताना. 1 तासात निघायचं आहे आपल्याला, हर्ष म्हणाला. मम्मा, मी आणि मंजिरी आउट ऑफ स्टेशन जात आहोत, संध्याकाळीपर्यंत परत येऊ, हर्ष अरुंधतीला म्हणाला. नीट जा, अरुंधती म्हणाल्या. हो ग मम्मा. तो रूममध्ये गेला. आता त्याने अशिताला फोन करून लगेच प्लेनची 2 तिकिटे बुक करायला लावली आणि वॉशरूममध्ये पळाला. मंजिरीला काही कळत नव्हते काय करावे. तिने विचार केला आणि जायला तयार झाली. अरुंधतीला सांगून आली आणि आवरायला लागली. ती आवरून खाली आली. हर्ष आधीच तयार होऊन तिची वाट बघत होता. दोघे बाहेर आले. ड्रायव्हर आधीच गाडीत बसून होता. दोघे गाडीत बसले तशी त्याने गाडी स्टार्ट केली. आपण कुठे जात आहोत आता तरी कळेल का? मंजिरी विचारत होती. सरप्राईज आहे, नाही सांगणार, हर्ष म्हणाला. मला नको कोणतं सरप्राईज, मंजिरी म्हणाली. मला द्यायचं आहे, नाही आवडलं तर परत कर, हर्ष मिश्किलपणे हसत म्हणाला. थोड्या वेळात त्याचे फोनवर बोलणे सुरूच होते. मंजिरी आता बाहेर बघत होती. थोड्या वेळाने गाडी एअरपोर्टवर पोहोचली. हर्ष गाडीतून खाली उतरला. मंजिरीलाही हात दिला आणि ड्रायव्हरला परत जायला सांगितले. दोघांनी चेक इन केले आणि दिल्लीच्या फ्लाईटची वाट बघत वेटिंग रूममध्ये बसले. मंजिरी पहिल्यांदाच प्लेनने प्रवास करणार होती, त्यामुळे ती जरा घाबरली होती. मला नाही जायचं कुठेही, भीती वाटते मला प्लेनमध्ये बसायला, मंजिरी म्हणाली. कशाची भीती आहे, मी आहे ना सोबत, हर्ष तिचा हात पकडत म्हणाला. तरीही भीती वाटते, मला मळमळते, मंजिरी म्हणाली. कशाची भीती आहे? यावे तर लागेलच ना, आता तिकीट काढलं आहे आणि सवय करावी लागेल ना. म्हणू आपण फॉरेनला जाणार आहोत काही महिन्यांनी, मग असंच म्हणणार आहेस का तू?
हर्ष तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. मला कुठेच नाही जायचं, मंजिरी म्हणाली. जगातली पहिली बायको असशील तू. नवरा फॉरेनला नेतो म्हणतोय तर नाही म्हणणारी, हर्ष गालात हसत म्हणाला. असेल, नाही यायचं मला, मंजिरी गाल फुगवून म्हणाली. का ग, तुला मुळीच आवडत नाही ना मी, हर्ष तिच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला. मंजिरीला आता काय उत्तर द्यावे तेच कळत नव्हते. तो तिला आवडायला लागला, पण ती आता ते कबूल करूच शकत नव्हती. चला, उशीर होईल, मंजिरी म्हणाली. कुठे, तो प्रश्नार्थक नजरेने म्हणाला. दिल्लीचं तिकीट आहे ना, मग तिथेच जायला लागेल, मंजिरी म्हणाली. तुला भीती वाटते ना प्लेनची, हर्ष तिला चिडवत म्हणाला. हो, सवय करते, मंजिरी म्हणाली. हर्षने तिचा हात धरला आणि दोघे आतमध्ये गेले. दोघे आपल्या सीटवर बसले. तू काही घेणार आहेस का, ज्यूस वगैरे, हर्षने विचारले. नकोय मला. ठीक आहे, हे घे, गाणी ऐक, हर्षने त्याचे इयरफोन तिच्या कानात घातले आणि स्वतःच्या मोबाईलमध्ये गाणी सुरू केली. मंजिरीने इयरफोन घातले आणि ती डोळे मिटून गाणी ऐकत होती. हर्ष त्याच्या आवडीची गाणी लावत होता. अनाऊन्समेंट झाली तेव्हा हर्षने सीटबेल्ट लावला आणि तिचाही सीटबेल्ट लावून दिला आणि तिचा हात हातात घेऊन बसला. पहिल्यांदा ती त्याच्या हात हाती घेण्याने दचकली, पण नंतर तिला कळले की भीती वाटते म्हणून त्याने हात धरला. ती आता रिलॅक्स झाली. तिला आपण विमानात बसून आहोत हे जाणवले सुद्धा नाही. 1 तासात दोघे दिल्लीला पोचले. चला मॅडम, आता उतरायला हवं, तो गाणी बंद करत म्हणाला. आपण पोहोचलो एवढ्यात, मंजिरी त्याच्याकडे बघत म्हणाली. हो, का तुला अजून पुढे जायचं आहे का, हर्ष गालात हसत म्हणाला. नाही, तसं काही नाही, ती गाणी सुरू होती ना म्हणून कळलंच नाही आपण कधी पोहोचलो ते. चला, निदान माझ्या आवडीची गाणी तरी आवडतात, हर्ष मनातच म्हणाला. बरं चल, आता उतरायचं का लँड झालं आहे प्लेन, तो मंजिरीचा हातात घेत म्हणाला. बरं, आता सांगणार तरी आहात का कशाला आलोय आपण इथे. सहजच, तुला दिल्ली दाखवायला. असं नाही म्हणणार मी, मला वेळ नाही तेवढा, हर्ष मिश्किलपणे म्हणाला. नाईस जोक, मंजिरी नाक मुरडत म्हणाली. अगं असं रागवू नकोस, थोडा धीर धर, कळेलच तुला लवकर, प्लीज, तो आता जरा सिरियस होत म्हणाला. ओके, मंजिरी. दोघं एअरपोर्टच्या बाहेर आले. हर्षने कुणाला तरी फोन लावला. काय स्थिती आहे, काय, तुमच्या माणसांमध्ये कुणी खबर तर नाही ना. कसं शक्य आहे, मी पोहोचतो लवकरच, वेट करा. इकडे मंजिरी त्याचं फोनवरचं बोलणं संपायची वाट बघत होती. तसं तिला ते एअरपोर्ट फार आवडलं. ती उत्सुकतेने सगळं बघत होती. झाला का अवतीभोवतीचा परिसर बघून, चल निघूया आता, तो मंजिरीला म्हणाला. महाखडूस आहे हा, स्वतःच फोन घेऊन बसला होता आणि मला म्हणतो परिसर बघून झाला का. कसं होणार याच्यासोबत माझं, मला तर काही कळतच नाही, मंजिरी मनातच म्हणाली. हर्षने कॅब बुक केली होती. दोघे कॅबमध्ये बसले. मंजिरी दिल्ली शहर आज पहिल्यांदाच बघत होती आणि तिला हर्षसोबत बोलायचं पण नव्हतं, त्यामुळे ती बाहेर बघत होती. मॅडम जरा रुसल्यात आमच्यावर, माहीत नाही सरप्राईज देऊन पण राग जातो की नाही. आणखी काय काय करावे लागते, शादी करके फस गया यार, अच्छा खासा था कुवार, हर्ष मनातच म्हणाला. बराच वेळ गाडी धावत होती. त्यांना बरंच लांब जायचं होतं. मेन रोड सोडून आता गाडी एका कॉलनीत आली होती. फार जुनी वस्ती वाटत होती ती. चाळीसारखे घर फार जास्त होते. हर्ष, आपण इथे कुठे आलोय, न राहून परत मंजिरीने विचारले. आता एवढा वेळ शांत बसलीस, अजून थोडा वेळ थांब ना, हर्ष म्हणाला. तुमचे कुणी नातेवाईक राहतात का इथे, मंजिरीचा पुन्हा प्रश्न. हो, अगदी बरोबर ओळखलंस, माझे नातेवाईक राहतात इथे, हर्ष म्हणाला. लग्नात नव्हते का आले आपल्या. नाही. का. आता तू भेटलीस की विचार, हर्ष म्हणाला. त्याने परत कुणाला तरी फोन लावला. त्या फोनवरच्या इन्स्ट्रक्शननुसार तो गाडी वळवायला लावत होता. थोड्या वेळाने गाडी थांबली. एक साधारण वयाचा माणूस त्यांच्याजवळ आला. तो हर्षच्या कानात काहीतरी बोलत होता. हर्ष त्याचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. मंजिरी गाडीतून उतरली आणि आजूबाजूला बघत होती. एवढ्या साधारण वस्तीत हर्षचे कोणते रिलेटिव्ह राहत असतील आणि अचानक मला का आणलं इथे त्यांना भेटायला, आणि हा माणूस कोण असेल, नातेवाईक असतील का हर्षचे, काहीच कळत नाही. आणि मी अशी जीन्स घालून आले, वयस्कर मंडळी असतील तर काय म्हणतील मला. हा खडूसपणा घरून काही सांगत नाही. मंजिरीच्या डोक्यात हजारो प्रश्न येत होते. मंजिरी चल, हर्ष तिच्याजवळ येऊन म्हणाला. तीही त्याच्या मागे मागे निघाली. एका चाळीत दोघंजण शिरले. सोबत तो माणूस होताच. पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावर आले आणि एका रूमचं त्या माणसाने दार वाजवलं. मंजिरीला हर्ष खुनेने समोर यायला सांगत होता, पण ती नाही म्हणाली. 5 मिनिटे झाले तरी कुणी दार उघडत नव्हते. मंजिरीला आता तिथे उभे राहायचा कंटाळा आलेला. आता हर्षने परत एकदा जोरात दार वाजवलं. आता कुणीतरी दार उघडले. कोण पाहिजे तुम्हाला, समोरचा माणूस हर्षला म्हणाला.
राहुल तूच ना, तो आत शिरत म्हणाला. हो, पण तुम्ही असं आत कसे आलात? तो समोरचा बोलतच होता. मनू आत ये, हर्ष म्हणाला. मंजिरी लगेच आत गेली आणि तिची नजर समोर उभ्या असलेल्या मीनाक्षीवर गेली. काही क्षण ती तिच्याकडे बघतच राहिली. डोळ्यात आसवे आपोआप दाटून आली दोघींच्याही. मंजिरीने धावत जाऊन तिला मिठी मारली. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.